या जगामध्ये सत्य फक्त देव आहे, या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो जीवन जो तुझागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। रामावध में काशी में शिव, कान्हा वृंदावन में। दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में। राधा मोहन शरणम हो, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे। इकडली पार्टी आपली नाही का? विठ्ठल ठीक आहे, हे गीतच असं आहे की प्रत्येक ठिकाणी या गीताला साध मिळते। इतकं गोड वाटतं कानाला ऐकायला, आणि जेवढं तुम्हाला ते ऐकायला गोड वाटतं ना, तेवढं मला ते गायला सुद्धा गोड वाटतं। या जगामध्ये सत्य फक्त देव आहे, या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे। आणि हे सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कीर्तनाच्या माध्यमातून आपण जाणून घेता। म्हणून कीर्तनासारखं सत्य सोपं सरळ साधन कोणतं नाही। नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। म्हणून या सत्याचा, या भगवंताच्या नामाचा प्रसार करणारे कोण आहेत तर ते नामदेव महाराज। म्हणून परमार्थामध्ये दुसरी गोष्ट आवश्यक आहे ती नाम, परमार्थामध्ये तिसरी गोष्ट आवश्यक आहे ती शांती। शांतीचा प्रसार कोणी केला? आपल्याला प्रत्येकाला शांती पाहिजे की नाही? प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपल्याला शांती असावी, आपण शांत असावं, कारण शांतीशिवाय सुख मिळत
एक वाक्य मी तुम्हाला सांगेल, अगर शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. कळलं तुम्हाला? जर शांती मिळवण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा इच्छेला शांत केलं पाहिजे. अरे इच्छा बड़ी कमबख्त होती है, ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी इच्छा लगेच नजरेसमोर उभी राहते, आहे की नाही जीजी? त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये सुख नाही. माणसाचं मन शांतच राहत नाही अजिबात, अजिबात एक मिनिट सुद्धा शांत राहत नाही. फक्त जे करायचंय ते करत नाही.